मंचावरील सन्मान सर्वांचा नामोल्लेख करणार नाही। सर्वप्रथम उपस्थित राहिलेल्या सर्व पालकांसाठी, पाहुण्यांसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। पाण्यापावसाचे दिवस आहेत, रविवार आहे, संडे आहे आणि सर्वांना सुट्टीचा आस्वाद घ्यायचा आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, फिरायला जायचं आहे। अशा सर्व परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने सर्व पालक, विद्यार्थी रविवार असून सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, म्हणून तुम्हाला सर्वांना जोरदार एकदा टाळ्या वाजवायला सांगितलं। गेली 2.5 वर्ष 3 वर्ष म्हणलं तरी चालेल, कोरोनाचा काळ होता, लॉकडाऊन होता, ऑनलाईन शिक्षण चालू होतं। या सर्व परिस्थितीमध्ये वावरत असताना 2 वर्ष शाळा बंदच राहिल्या, क्लासही बंदच होता, परंतु या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत युट्यूबवर शिक्षण, त्यानंतर प्रत्यक्ष झूम मीट, गुगल मीट या माध्यमातून आपल्या क्लासेसच्या वतीने आपण गेली 2 वर्ष सातत्याने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। याच शिक्षणाचा एक परिपाक एक म्हणून आपण टीचर डे देखील ऑनलाईन सेलिब्रेट केला होता। त्या टीचर डेला मला वाटतं आजचे जे व्याख्याते आहेत ते व्याख्यातेच आपल्या टीचर डेला व्याख्याते म्हणून लाभलेले होते। त्यावेळेस आपल्याला टाळ्या त्यांना वाजवता नाही आल्या, खुश करता नाही आलं आणि आज पुन्हा एकदा तुमच्या समोर इतकं महान व्यक्तिमत्व आणून मी उभं ठेवलेलं आहे, त्यासाठी त्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आपण लाईव्ह ऑनलाईनच्या माध्यमातून व्याख्यान ऐकलेलं आहे, आज आपण प्रत्यक्ष आस्वाद घेणार आहोत। 2000 मागच्या आता गोष्टी उलट बसण्यापेक्षा 2021-22 ला बऱ्यापैकी अर्ध्या 6 महिन्यानंतर मात्र ऑफलाईन बॅचेस सुरू झाल्या आणि त्या ऑफलाईन बॅचेस सुरू झाल्यानंतर त्यांचा रिझल्टही लागला। रिझल्टवर बॅनरवरचे फोटो बघून अनेकांचे डोळे उंचावले गेले आणि ते आपल्याच बाबतीत त्याचे पूर्ण महाराष्ट्रात उंचावले गेले। आकडेवारी बघून इतकी मुलांची म्हणजे नेमकी लॉकडाऊनमुळे ऑनलाईनमुळे शिक्षणाची दुरावस्था झाली, ती शिक्षणामध्ये प्रगती झाली, त्याच्यावर शंका यावी इतके बॅनर फुगले गेले। मग त्यात आपला क्लासही कसा अपवाद असेल, परंतु 1-2 जणांनी मला असं विचारलं, सर हा यावर्षी लॉकडाऊन होतं, ऑनलाईन होतं आणि कदाचित त्यामुळे बॅनरवरची संख्या 40-45 विद्यार्थ्यांची असावी आणि मी सर एक अभिमानाची गोष्ट म्हणून नाही, कारण आपण खेड्या भागात ग्रामीण भागात आहोत आणि तरी पण क्लासची प्रगती किंवा शिक्षकाची गुणवत्ता किंवा विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघत असताना मी नेहमी सांगतो, पहिला येणारा विद्यार्थी बघण्यापेक्षा शेवटचा विद्यार्थी किती परिणाम आहे हे बघणं तितकंच महत्वाचं आहे, म्हणजे त्यामध्ये आपला दर्जा आणि आपली गुणवत्ता आपल्याला कळेल। मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी किती 10 वर्षाचं, आता हे 9वं वर्ष चालू आहे। 9 वर्षाचा रिझल्ट जर पाहिला तर प्रत्येक वर्षी बॅनरवरची बऱ्यापैकी मुलं आहेत, 100% मुलं बॅनरवर येतात। या वर्षी आपण शेवटचा विद्यार्थी आपला 72% आहे, म्हणजे जी मुलं वर्गात मुलं होती 50 मुलं, त्या 50 मुलांमध्ये 45% पाडणारा, 48% पाडणारा, 60% पाडणारा विद्यार्थीच नाही। म्हणजे असं झालं कसं काय, ऍडमिशन देतानाच आम्ही सगळी हुशार मुलं घेतली, त्याचा अर्थ असा होतो असं वाटतं, परंतु ही येणारी मुलं मात्र ग्रामीण भागातली आहेत, शेतकऱ्यांची आहेत, गोरगरिबांची आहेत, शिक्षकांची देखील आहेत, एज्युकेटेड घराण्याची देखील आहेत, परंतु यात कुठलाही भेदभाव नव्हता। 45च्या 45 मुलं 72 मोर दॅन 72%, 72%च्या पुढे आहे। हा कशाचा परिपाक आहे तरी तो क्लासचा परिपाक आहे असं मी म्हणेन नाही, तर विद्यार्थ्यांची शिस्त, विद्यार्थ्यांचे अभ्यास करण्याची कुवत आणि त्यासाठी किंवा या साहित्यासाठी पालकांनी देशमुख अण्णासाहेब पाटील या सर्वांनी दिलेले योगदान म्हणून गेली 10 वर्षापासून सातत्यानं 40-45 विद्यार्थ्यांचा बॅनर फुललेला दिसून येतो आणि मार्कांनी भरलेला दिसून येतो। आज आपण खऱ्या अर्थाने 2021-22चा जो रिझल्ट लागलाय त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी, त्याचबरोबर आता परवा गुरुपौर्णिमा झाली, परंतु त्या दिवशी शाळांचे दिवस असल्यामुळे आपल्याला सेलिब्रेट करता येते म्हणून आज गुरुपौर्णिमा उत्सव आणि त्याचबरोबर सुंदर असं विद्यार्थ्यांना काहीतरी एनर्जी मिळावी, पालकांना देखील एनर्जी मिळते। तर सर विद्यार्थीच नाही तर महाराष्ट्रात एकंदर उदासीनता पाहिली तर पालक देखील उदासीन झालेला पाहायला भेटत आहे आणि म्हणून काहीतरी एनर्जेटिक निर्माण व्हावं म्हणून आपल्या इतके महान असे वक्ते आज आपण या ठिकाणी आणलेले आहेत। हा झाला इकडचा भाग, परंतु या सर्व गोष्टी बघत असताना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण दिलं जात असताना साहित्यमध्ये नेमकं काय केलं जातं, सर आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकात शिकवतच नाही असं म्हणलं तरी चालेल, पुस्तकी ज्ञान देतच नाही असं म्हणलं तरी चालेल, आम्ही पुस्तकात समजून सांगतो।
पुस्तकातली कन्सेप्ट मुद्दा विद्यार्थ्याच्या मनी उतरवण्याचा प्रयत्न करतो. भले त्याचे प्रॅक्टिस सोडून नाही झालं तरी चालेल, एकदा धड्याकाळची एक्सरसाइज नाही झाली तरी चालेल, परंतु तो धडा झाल्यानंतर तर धड्याचा जो आशय आहे तो मात्र त्या विद्यार्थ्याच्या मनी उतरण्याचा प्रयत्न मात्र आम्ही बऱ्यापैकी करत असतो. 4 वर्षापूर्वी स्टिंग आय हेल्पिंग हँड इंग्लिशमध्ये ऍक्टिव्हिटी आहे. स्टिंग आय हेल्पिंग हँड पाहणाऱ्या डोळ्याखाली मदतीच्या 4 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर सहज इंग्लिशमध्ये ती ऍक्टिव्हिटी शिकवली गेली आणि या शेजारच्या बिल्डिंगचं काम चालू होतं, त्यासाठी खोल खड्डे खणलेले होते. स्टिंग आय हेल्पिंग हँड शिकवलं गेलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुलं क्लासला येत होती, पण क्लासला येत असताना तो धडा विद्यार्थ्यांच्या मनी किती उतरलं मला हे सांगायचं आहे. समोरच्या बिल्डिंगचं काम चालू असताना त्या पाया खोदलेले असताना ते खड्डे घेतलेले असतात, बीम उभा केलेला होता, गुडघाभर पाणी त्याच्यामध्ये होतं आणि त्यामध्ये एक मोठं कुत्रं पडलं. येताना मुलांनी ते पाहिलं. मुलांनी आल्यावर मी पहिली बॅच सोडली. पहिल्या बॅच मध्ये लक्षात आलं नव्हतं, पण ज्या वेळेला लेसन शिकवलं होतं ती बॅच आली. मी बॅच सुरू करायला लागलो. मला म्हणजे सर आज बॅच नाही सुरू करायची. म्हणलं काय झालं? नाही सर ते खड्ड्यामध्ये ना कुत्रा पडला एक आणि तो काढायला लागेल आपल्याला. म्हणजे जाऊ दे आपलं लेक्चर घेऊया. नाही सर, स्टिंग आय हेल्पिंग हँड पाहणारे डोळे मदतीचे हात आपण परवा शिकतो. मला वाटतं असा जर विद्यार्थी तयार झाला तर तो परीक्षेत नापास झाला तरी चालेल, परंतु या अशा संस्कारातून तो पुढे गेला पाहिजे. बऱ्यापैकी काय झालं, एकंदरीत महाराष्ट्राची नव्हे जगभराची परिस्थिती पाहिली. स्पर्धेचं युग आहे, नक्की आहे, मलाही माहित आहे, आपल्या सर्वांना स्पर्धेचं युग आहे माहित आहे. परंतु माझ्या पालकांना विनंती करेल, सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक, कोचिंग क्लासेस, शाळा आणि सर्व जणांना आपल्याला स्पर्धेच्या युगात टिकायचं आहे आणि म्हणून गतिमान घोडा तयार करायचा आहे, लंबे रेसचा घोडा तयार करायचा आहे. तर लंबे रेसचा घोडा तयार करत असताना गतिमान शिक्षण घेत असताना आमची मुलं MPhil झाली, PhD झाली, क्लासरूम अधिकारी झाली, टॉपर झाली, बॅनरवर फोटो यायला लागले, परंतु तोच टॉपर झालेला विद्यार्थी जीवनात पुढे टिकतो का याची मात्र जरा शंका येते. म्हणजे आमच्या वाक्कर सरांच्याच भाषेत बोलायचं झालं तर शिक्षणाने 2 गोष्टी घडायला पाहिजे होत्या. एक स्पर्धेच्या युगात विद्यार्थी गतिमान झाला पाहिजे, परंतु आमचा विद्यार्थी गतिमान करण्यासाठी आमचा पालक, आमचे विद्यार्थी, आमचे शिक्षक, शाळा सर्वतोपरी गतिमान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण नाण्याची दुसरी बाजू शिल्लक राहिली, ती म्हणजे गतिमानतेबरोबर नीतिमानतेचं काय. गतिमानतेबरोबर नीतिमानतेचं काय. आमचा विद्यार्थी गतिमान होऊन क्लासरूम अधिकारी होतो, मंत्रालयात कामाला जातो, आमच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या कागदावर सही करण्यासाठी टेबला काढून 500 रुपये घेतो. कुठे गेलं गतिमान शिक्षण आमचं? म्हणजेच मला सांगायचं, गतिमानतेबरोबर नीतिमानता आली तर त्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने किंमत होती. सांगत असताना गतिमान झाला पाहिजे, परंतु गतिमानतेबरोबर नीतिमान विद्यार्थी घडला पाहिजे. भले मग बॅनरवर 92% 88 पडले तरी चालते, 88 85 चालेल, परंतु क्लासवर अधिकारी होऊन टेबला काढून गैर नीतिमान वागून, अनीतीने वागून टेबला काढून 200 रुपये घेणारा साहित्य विद्यार्थी काढणार नाही, याची शाश्वत विद्यार्थी काढणार. मला असं वाटतं, एकदा शिस्त आली, एकदा गतिमानता आली, एकदा नीतिमानता आली, त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासात ऑटोमॅटिक गतिमानता येते. आणि गतिमानता आली, नीतिमानता असली, गतिमानता आली तर त्या विद्यार्थ्याचं जीवन आपण उज्ज्वल करतो. आज प्रत्येकीच्या समोर आहे 5-5.5 लाखाचं वर्षाला पॅकेज आहे, 40-50 हजार रुपये पगार आहे, तरी त्याच्या चेहऱ्यावरची विनयशीलता पहा. आधी तुम्ही रस्त्याने जाताना बघत असाल, हॉटेलमध्ये पप्पाला मदत करत असतो, अगदी लाज व्हायला देखील मागे पुढे पाहत नाही. म्हणजे इतक्या मोठ्या पदावर जाऊन देखील आज आपल्या स्वतःच्या हॉटेलमध्ये असताना आपल्या पप्पा बरोबर आपल्या काम करायला त्याला लाज वाटत नाही. हा संस्काराचा, हा नीतिमानतेचा भाग आहे. त्याचा गतिमान केलेला आहे, गतिमानतेचा आहे, त्याची नीतिमत्ता आपण टिकून आहे आणि आपल्याला हेच करायचंय. आज साहित्याच्या बॅनरवर किती फोटो जळत आहे, मला याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला टॉपर्स घडवायचेच नाही, आपला क्लास टॉपर्स साठी आलेलाच नाही. आपल्याला नीतिमान विद्यार्थी तयार करायचा आहे. हे राष्ट्र, हा समाज, हे गाव उज्ज्वल सुफलाम होईल पण जेव्हा नीतिमान विद्यार्थी तयार होतील. आपण नीतिमानतेचा विद्यार्थी तयार करत आहोत. गतिमानता तर आहे, स्पर्धेचं युग आहे, आपल्याला टिकायचंच आहे. याचबरोबर या आपल्या क्लासमध्ये सर आम्ही रोज विज्ञान चालिसा घेत असतो 8वी 9वी दर्जाची. त्या विज्ञान चालिसेमध्ये 40 शास्त्रज्ञ आणि 40 शोध आहेत. कोणत्या शास्त्रज्ञाने कोणता शोध लावला आणि ते रोज लयबद्धरित्या हरिपाठाप्रमाणे किंवा आपल्या हनुमान चालिसेमध्ये म्हणल्याप्रमाणे सर्वांचं पाठ झाले. कुठली स्पर्धा परीक्षा असल्या सर त्यामध्ये किंवा 2 वर्गाला सायंटिस्ट विज्ञानावर आधारित प्रश्न असतात. मला वाटतं 8वी 9वी 10वीचे 3ही वर्गातले विद्यार्थी त्या सगळ्यांची विज्ञान चालिसा पूर्ण तोडपाठ आहे. म्हणजे कुठलाही शास्त्रज्ञ पटकन विचारला ग्रॅम बेलने काय केलं तर मुलांचं लगेच उत्तर काय केलं. ग्रॅम बेलने
न्यूटनने काय केलं? कारण ज्यावेळेस आपण हे वाक्य बोलतो ही लयबद्धता असते. जय न्यूटन बोला वाक्य. लहान वेळेला जनसंचार हा परिभाग आहे. हे आणून मानून छडी देऊन अभ्यासातून पाठ करून ह्या म्हणणाऱ्या गोष्टी नाही आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून पालकांच्या मार्गदर्शनाने, पालकांच्या सल्ल्याने, आजूबाजूचे पत्रकार मंडळ त्यांच्या सल्ल्याने, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सल्ल्याने मार्ग स्वीकारून जे जे काही विद्यार्थ्यांसाठी चांगलं देता येईल ते आपण या क्लासमध्ये विद्यार्थ्यांमध्ये देतो. क्लासमध्ये स्पर्धा परीक्षांचं देखील आयोजन असतं. क्लासच्या मध्ये स्पर्धा परीक्षा केल्या जातात, विज्ञान चालिसा घेतली जाते, ऑडिओ व्हिडिओ कोचिंग दिलं जातं. त्याबरोबर प्रत्यक्ष व्यवहारातून शिक्षण काय म्हणजे एकच निर्धार वनस्पती शिकवायची असेल, मोनोकॉटिलेडॉन डायकॉटिलेडॉन शिकवायचं असेल तर आम्हाला शेतामध्ये जावं लागतं किंवा आम्ही शेतातून मका आणि हरभरा इथे घेऊन येतो, मुळात ते उपटून घेऊन येतो आणि मुलांना काही शिकवत नाही. लोकांना फरक विचारला की मुलांची नंतर सगळी होऊन जाते की मकाचं झाड उंच जरी असलं, हिरवगार जरी असलं तर त्याच्या मुळ्यामध्ये फुटलेले आणि एवढ्या आहे कारण तो एप्रिल मध्ये आहे. परंतु हरभऱ्याचं झाड फुटकं जरी असलं तर उठल्याला मक्यापेक्षा जास्त ताकद लागते कारण हरभऱ्याचा दोन डाळ्या होतात. म्हणजे शिकवण्यासाठी, विज्ञान शिकवण्यासाठी पाठांतर करण्यापेक्षा ज्यावेळेस आपण व्यवहारातून शिकवतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने मुलांना शिकवण दिली जाते. म्हणून आम्ही असे पूर्ण शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो, व्यवहारातून शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो. NMS असेल, स्कॉलरशिप असेल, ऑलिम्पियड असेल, NTS असेल, या सर्व विद्यार्थ्यांना या सर्व परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी बऱ्यापैकी जमतोय. यावर्षी सर 4 विद्यार्थ्यांना NMS मध्ये सिलेक्शन आहे. 4 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12,000 रुपये वर्षाला अशी 4 वर्ष स्कॉलरशिप बसलेली आहे. NMS मध्ये स्कॉलरशिप मध्ये देखील 4 विद्यार्थी आपले आलेले आहेत. आणि म्हणून केवळ गतिमान होण्यापेक्षा प्रॉपर येण्यापेक्षा नीतिवान होऊन सुंदर आयुष्य जगता यावं आणि राष्ट्र सुजलाम करता यावं. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला, अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत आपल्याला लवकर घडवता यावं यासाठी आपल्या पालकांच्या सर्वांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या सहकार्याने, ग्रामपंचायत चेअरमन, सगळ्या सोसायटी या सगळ्यांच्या सहकार्याने आपला हा क्लास या ठिकाणी 9 वर्ष अविरतपणे चालू आहे. 2013च्या आधी मला माहित नाही, परंतु 2013 नंतर मात्र 5 विद्यार्थी आज MBBS शिक्षण घेत आहेत, 2 विद्यार्थी BA शिक्षण घेत आहेत, 3 विद्यार्थी BHMS मध्ये आहेत, 75 विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत आहेत. आणि पहिल्या गटचे विद्यार्थी, त्याचे 2 विद्यार्थी तुमच्या समोर बसले आहेत, प्रत्येक आणि तुषार कोकरकर, आणि तिसरे आपले वैराज सर जे MSc मॅथ्स झालेले आहेत. ते सगळे विद्यार्थी टॉपर्स आलेच त्या काळात, 9च्या पुढे गेले असते, परंतु आज जीवनात देखील बऱ्यापैकी सक्सेस होते. इथून पुढे दरवर्षी असा एक माझे विद्यार्थी तुमच्या समोर यायला सुरुवात होईल. राहुल सामण्यासारखा विद्यार्थी असते, स्पर्धा परीक्षेतून कॅनरा बँकेमध्ये वित्त अधिकारी झाला, क्लासरूम अधिकारी झाला, पहिल्या बॅचचा आपला विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सर मला करता येतात. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आमचे जे पालक आहेत ते पालकच सगळ्यात महत्वाचं सुजाण आहेत, सुसंस्कृत आहेत, सज्ञान आहेत आणि यांचा सगळ्यांचा या गोष्टीला सपोर्ट आहे. नाही तर बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण ते मका असे आणतो, प्रत्यक्ष शेतात जाऊन बघतो, त्यावेळेस पालकांना वाटतो, काही माणसांना हा टाइमपास आहे. किंवा ज्यावेळेस आपण गतिमानतेसाठी नीतिमानते होऊन शिक्षण देत असतो तरी कधीतरी वाटतं पालकांना हा टाइमपास होतोय. परंतु त्यासाठी आपल्याला सगळं वापर करावा लागतो, कारण आपल्याला दोन्ही रंगावर काय चालायचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या सगळ्या पालकांना मी सगळ्यात धन्यवाद मानेन, तुमचे धन्यवाद मानतात. तुम्ही आहात विद्यार्थी आहेत, तुम्ही म्हणून राऊत सर आणि राऊत मॅडम हे दाम्पत्य आधी या ठिकाणी उभं राहू शकतो. अण्णा आहेत, पत्रकार गीते साहेब आहेत, विद्यार्थी आहेत, माणूसकर सर आहेत, आपण सर्वजण. आणि म्हणून सगळ्या पालकांना मी धन्यवाद देईन की तुमच्यामुळे इथे उभं राहता येत आहे. परंतु आपण प्रतिमानते बरोबर नीतिवान आपल्या सर्व पाल्यांना बनवायचा प्रयत्न करूया. त्या ठिकाणी प्रस्तावित मी थांबवतो, परंतु तुम्ही जर ठेवलेला विश्वास आहे तो किंचित सुद्धा कमी होणार नाही. आणि त्या विश्वासाला आमचं राऊत दाम्पत्य किंवा आपला पूर्ण सायली परिवार थोडा सुद्धा त्या विश्वासात तडा जाऊ देणार नाही याची खात्री या प्रस्ताविकाला देतो.